आपण सध्या ग्रीन प्राईड कंपनीच्या संशोधित प्राईड 99 या पिकात आहोत। ग्रीन प्राईड सीड्स कंपनी ही मागील 5 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी विविध संशोधन वाहनाचा पुरवठा करीत आहे। ग्रीन प्राईड संशोधनामध्ये मागील 5 ते 6 वर्षापासून डॉक्टर विजय चौधरी यांनी अथक प्रयत्न करून त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून तयार केलेले वाहन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत। त्यामध्ये सोयाबीन प्राईड 99, गव्हामध्ये आहे 999 आणि 900, मक्कामध्ये आहे प्राईड 333, प्राईड 54, मुगामध्ये आहे प्राईड 63, चारा ज्वारीमध्ये आहे 90, भेंडीमध्ये आहे प्राईड 55, गवारमध्ये आहे प्राईड 77, टोमॅटोमध्ये आहे प्राईड 111, तसेच हरभरा, कांदा, तूर, उडीद या वाहनामध्ये कंपनीने विकसित केले आहे। ग्रीन प्राईड ही विविध पिकामध्ये संशोधन करणारी कंपनी असून आम्ही फक्त सर्वात उच्च दर्जाचे बियाणे संशोधन करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो। आमचे सर्व वाहन शेतकऱ्याच्या शेतात उत्कृष्ट उत्पन्न देणारे वाहन आहे। आम्ही शेतकऱ्याचा विचार करून त्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे होईल याचा विचार करून आम्ही वाहन विकसित करतो। त्याचप्रमाणे बियाणाची गुणवत्ताकडे विशेष लक्ष दिल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ होते। त्यामुळे कमीत कमी कालावधीत आमच्या कंपनीचे वाहन शेतकऱ्यापर्यंत पोहोचले आहे। आपण सध्या एका शेतकऱ्याच्या सोयाबीन प्राईड 99 या शेतामध्ये आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो हा प्लॉट शेतकऱ्याची पेरणी बैलावर केली असून 3 फणीद्वारे पेरणी केलेली आहे। त्यामध्ये 2 फणामध्येच फक्त पेरणी केलेली आहे आणि एकरी 20 किलो बियाणे यामध्ये टाकलेले आहे। आता सध्या या झाडाची उंची 2.5 ते 3 फूट प्रमाणे असून याला मोठ्या प्रमाणावर फुटवे लागलेले आहे आणि प्रत्येक झाडाला शेंगाची संख्या ही 200 ते 250 पर्यंत आहे। त्यामध्ये 4 दाण्याच्या शेंगा व 4 दाण्याच्या शेंगा ह्या 70 ते 80% पर्यंत आहे। सध्या मोठ्या प्रमाणावर शेंगा भरल्या असून या शेतात येलो मोजाक किंवा आळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत नाही। या प्लॉटची पेरणी 28 जून 2023 रोजी 75 दिवसाचे पीक हे तयार झालेलं आहे। यामध्ये कमी पाऊस असूनही या पिकाचा त्याच्यावर काही परिणाम झालेला दिसत नाही। शेंगाचा आकार चापट आणि लंबा असल्यामुळे ही जी व्हरायटी आहे ती शेंगाची फूट होत नाही आणि 4 दाण्याच्या शेंगा असल्यामुळे शेतकऱ्याला 16 ते 18 क्विंटल एकरी उत्पन्न येऊ शकते। धन्यवाद।